नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे। आणि आता तन्वीने पुन्हा एकदा नवीन डाव खेळून रामनवमीला किल्लेदारांच्या घरी आलेली तन्वी आता भर रात्री प्रतिमाला कशी तिने डॉक्टरकडून जाऊन आणलेल्या गोळ्यामध्ये तिच्या डिप्रेशनच्या गोळ्या मिक्स करते आणि त्याच वेळेस आता सायली ही तन्वीला रंगेहात पकडून आता तन्वीचा रविराजांसमोर कसा पर्दाफाश करते। प्रत्येक वेळी वाचणाऱ्या तन्वीला सायली रंगेहात पकडून प्रतिमाला भीती घालून प्रतिमाला वेडे बनवायचे जे प्रियाचे कारस्थान असते ते सायली कसे समोर आणते आणि तन्वीचा समोरासमोर पर्दाफाश करून भयानक अवस्थेत तन्वीला पकडून देत आत्तापर्यंत प्रतिमाला वेडे बनवण्याचे काम फक्त तन्वीच करत होती। हे भयानक प्लानने कसे सायली आता रविराज समोर आणून देते आणि तन्वीचा पर्दाफाश करत आता रविराज हा रागाच्या रुद्रावताराने तन्वीचा गळा दाबून आता तन्वीला कोणती शिक्षा देतो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा। त्यामध्ये आता रामनवमी असल्यामुळे सुभेदार आणि किल्लेदार घराण्याचे संबंध आता पहिल्यासारखे राहिले नसल्याचे सायलीला समजलेलं असतं। प्रिया आणि अश्विनचं लग्न झालं यामुळे आता रविराजांच्या मनात खूप राग असतो आणि त्याच रागामुळे रविराजने सुभेदारांसोबतचे सगळे नाते तोडलेले असते आणि मला विश्वासात न घेता मला काही एक न सांगता परस्पर माझ्या मुलीचं लग्न अश्विनसोबत लावलं याचा आता रविराजला राग येऊन रविराजने सगळे संबंध तोडलेले असतात। पण प्रतिमा मात्र आता काही जरी झालं तरी सुभेदार किल्लेदार यांच्यामधला जो दुरावा आहे तो दूर झालाच पाहिजे असा विचार करत असते। पण त्याच वेळेस आता सायलीला देखील हे सगळं काही व्यवस्थित करण्यासाठी मोठी एक आयडिया सुचलेली असते आणि त्यावेळेस आता सायलीने प्रतिमाला फोन करून संध्याकाळी सगळ्या सुभेदारांना घरी बोलावण्याचे निमंत्रण द्यायला सांगितलेले असते। प्रतिमा म्हणते की सायली हे बघ, तू हे जे काही करतेस ते चांगल्यासाठीच करत असशील, मला विश्वास आहे आणि म्हणून मी सगळ्यांना बोलावते असे म्हणत प्रतिमाने आता कल्पनाला फोन करून संध्याकाळी आता निमंत्रण दिलेले असते। ते मात्र काय आहे हे सांगितलेलं नसतं आणि आता रविराज त्यांनी जर काही केलं तर त्याची सगळी जबाबदारी प्रतिमाने आता स्वतःच्या अंगावर घेतलेली असते। ठरल्याप्रमाणे आता पूर्णाची कल्पना प्रिया अश्विन सगळेजण आता किल्लेदारांच्या घरी येतात। तर इकडे आता सायलीने अर्जुनला देखील फोन करून बोलावलेले असते आणि सगळेजण तिथे येताच आता रामाचे अध्यात्म रामाची जीवनशैली मर्यादा पुरुषोत्तम राम कसे झाले आणि एक वचने असलेल्या प्रभू रामचंद्राचे सगळे अध्यात्मातील प्रवचन आता सायली आणि माधवीताईंनी केलेले असते आणि त्यातून आता सगळ्यांना खूप मोठी शिकवण घालून दिलेली असते। आणि परमपूज्य आईवडिलांच्या इच्छेसाठी आता राज्याचा त्याग करून वनवास भोगणारे राम कसे होते हे सायलीने दाखवून देत, जर सायलीमुळे सुभेदार आणि किल्लेदारांच्या नात्यामध्ये काही दुरावा येत असेल तर यासाठी मी माझे प्रेम आणि संसार सोडायला तयार असल्याचे सांगून सायलीने आता सुभेदारांचा आणि किल्लेदाराचा विश्वास जिंकलेला असतो आणि पुन्हा आता सायलीने सुभेदार आणि किल्लेदारांचे संबंध पहिल्यासारखे केलेले असतात आणि सायलीचा तो सगळ्यात मोठा त्याग करण्याची ती प्रवृत्ती बघून आता रविराजसुद्धा हरवून गेलेले असतात। रविराजला आनंद होऊन आता रविराजला सत्याची जाणीव झालेली असते आणि अखेर नाविलाजाने रविराजने आता सगळ्यांची माफी मागून पुन्हा संबंध पहिल्यासारखे केलेले असते। सायलीला देखील माफ केलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने आता पूर्णाजी आणि कल्पनाला देखील सायली ही काय आहे हे समजलेलं असतं। एवढा सगळा आपण त्रास देऊनही सायलीने पुन्हा रविराजांना आपल्याबरोबर आणलेच आणि पुन्हा मैत्रीचे नात्याचे संबंध तयार केलेच।
कशी आहे ही मुलगी आणि किती गुण भरलेले आहे या मुलीमध्ये. आपण वाटेल तसे बोलत असताना, वाटेल तसा या सायलीचा अपमान करत असताना या सायलीने आज खूप मोठे काम करून रविराजांचा राग घालवून पुन्हा रविराजांसोबत नाते जोडले. याची आता पूर्णाजी, प्रताप, कल्पनाला खूप आश्चर्य वाटलेले असते आणि आपण सायलीला त्रास दिला याबद्दल त्यांना आता खूप पस्तावासुद्धा येत असतो. शर्मेने तिघांची ही मान आता झुकलेली असते आणि खऱ्या अर्थाने सायलीने खूप मोठे काम केलेले असते. पण आता त्या अगोदर आता सुमनने रविराजांना सगळे काही प्रतिमाचे आणि प्रियाचे बोलणे सांगितलेले असते. ज्या वेळेस प्रतिमाने दरवाजा बंद केलेला असतो त्यावेळेस सुमनने रविराजला सांगितलेले असते की रविराज भाऊजी, प्रियाचे आणि प्रतिमा वहिनीचे जे बोलणे झाले त्याचा राग प्रतिमा वहिनी धरून बसल्यात आणि फोनवर जे काही बोलणे झाले होते ते सगळे आता इकडे सुमनने आता रविराजला सांगितलेले असते. सुमन म्हणते की प्रियाच्या म्हणण्यानुसार प्रिया घरी आली होती पण प्रतिमा वहिनीला ती आठवतच नाही. तेव्हा आता ते सगळं बघून रविराज आता प्रतिमाला हा श्रद्धा डॉक्टरकडे घेऊन जातो आणि सगळी हकीकत सांगत सगळे औषधं चेक करून पुन्हा प्रतिमाला पहिल्यासारखी काही आठवत नसल्याचे सांगतात. डॉक्टर म्हणतात या तर गोळ्या ज्या मी लिहून दिल्या त्या अगदी व्यवस्थित आहे. मला तुम्ही एक गोष्ट सांगा, हे कधी कधी घडतं आणि किती वेळा घडलं आणि कोणासमोर घडलं? कोणाला या प्रतिमा वहिनीला असे काही आठवत नाही हे समजतं. त्यानंतर आता प्रतिमा रविराज दोघेही आठवू लागतात आणि तेव्हा आता इकडे आता प्रतिमा सांगते की डॉक्टर, एकदा मी उपमा बनवला होता आणि उपमा बनवल्यानंतर मी बाहेर येऊन तो उपमा प्रियाला दाखवला, म्हणजे माझ्या मुलीला दाखवला आणि त्यानंतर मी आतमध्ये गेले आणि पुन्हा आता सगळेजण ब्रेकफास्ट करायला आले. तेव्हा मी उपमा बघायला गेले तर डिशमध्ये उपमाच नव्हता आणि मग प्रियाने मला सांगितले की तू तर उपमा बनवलाच नाही. आणि त्या दिवशी जे जे काही घडलं ते सगळं मला आठवतं. पण ज्या वेळेस आता प्रिया म्हटली की ती तिच्या सासरहून माझ्याकडे माझी भेट घ्यायला आली आणि त्यानंतर उपमा कसा बनवायचा हे देखील मी तिला सांगितलं आणि ती मला नंतर फोन करून म्हटली की तुला हे कसं आठवत नाही आई, मी तुला एवढं भेटले, तुझ्याकडून उपमाची रेसिपी शिकून घेतली आणि तुला एवढ्या मोठ्या गोष्टी आठवत नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तर आठवतात पण मोठ्या आठवत नाही असे कसे? प्रतिमा म्हणते की त्या दिवशी सुमन बाहेर गेली आणि नंतर मी रविराजांच्या ड्रेसची इस्त्रीसुद्धा करून दिली, सगळं मला आठवतंय. पण नेमकं प्रिया ज्या वेळेस मला ही म्हटली त्यावेळेस मग मला ती एवढी मोठी गोष्ट कशी आठवणार नाही? आणि नक्कीच हे प्रिया मला प्रत्येक वेळेस त्याची आठवण करून कशी देते. एकदा कुंडीत मी खूप सारे फुलांचे रोपटे लावले होते, त्याला खूप सारे फुले होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघितलं तर त्या कुंडीमध्ये फक्त वाळलेलं रोपटं होतं आणि हे सुद्धा प्रियाने मला दाखवून दिलं. त्यानंतर आता डॉक्टर विचार करतात आणि म्हणतात की हे सगळं फक्त तुमच्या मुलीसमोरच घडतं, अजून दुसऱ्या कोणासमोर असं काही घडलंय का? तर आता रविराज म्हणतो की माझ्यासमोर मला तर कधी असं निदर्शनास आलं नाही आणि मला फक्त प्रिया ही असं म्हणते. सुमन, नागराज भाऊजी वगैरे यांनी मला कधीच असे प्रश्न विचारले नाही तुला काही आठवत नाही म्हणून, फक्त प्रियाच्याच बाबतीत घडतं. तेव्हा आता श्रद्धा डॉक्टरांना संशय आलेला असतो. डॉक्टर श्रद्धा म्हणते की हे बघा, मी आता हे तुम्हाला जे गोळ्या औषधं लिहून दिलीत आणि हे जे चिठ्ठीप्रमाणे गोळ्या आहेत त्या सगळ्या तुम्ही एकदा व्यवस्थित बघा आणि प्रत्येक रात्री गोळी घेताना ह्या चिठ्ठीमध्ये त्या नावाच्याच गोळ्या बरोबर आहे याची खात्री करा आणि ते घेत जा, असा सल्ला आता श्रद्धा डॉक्टरांनी रविराज आणि प्रतिमाला दिलेला असतो. आणि त्यानंतर दोघेही आता हॉस्पिटलमधून घरी आलेले असतात. जेव्हा आता दोघे घरी येतात तेव्हा रविराजने प्रतिमाला सांगितलेले असते की प्रतिमा, ही तुझ्या गोळ्यांची चिठ्ठी आणि ह्या तुझ्या गोळ्या दररोज रात्री गोळ्या घेताना चेक करून घेत जा आणि व्यवस्थित बघून घेत जा, असा सल्ला आता रविराजने दिलेला असतो. इकडे आता रामनवमीचा कार्यक्रम झाल्यानंतर मात्र आता प्रिया म्हणते की
मला ना आज आई आणि बाबांच्या जवळ राहावंसे वाटतं. पूर्णाजी, मी एक दिवस राहू का? तर आता पूर्णाजी नाविलाजाने प्रियाला एका दिवसासाठी राहायला होकार देते. इकडे आता रात्री प्रियाने भयानक प्लान केलेला असतो. पण आता प्रिया ही राहणार असल्यामुळे सायलीला नक्कीच काहीतरी गोम असल्याची, प्रियाचा काहीतरी डाव असल्याचे लक्षात येते. आणि सायलीसुद्धा आजची रात्र आता तिथेच अर्जुनला ती राहणार असल्याचे सांगते. आणि आता सायलीसुद्धा तिथे राहिलेली असते. इकडे आता सायलीचं मात्र प्रिया आज इथे राहून काय काय करणार, इथे राहण्यासाठी प्रियाने नक्कीच काहीतरी प्लान केला असेल. उगाच प्रिया इथे राहणारातली नाही हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं. ठरल्याप्रमाणे रात्री आता सगळेजण जेवण करून आपापल्या रूममध्ये जातात. प्रतिमासुद्धा आलेली असते. प्रतिमा पाठोपाठ आता प्रियासुद्धा प्रतिमाकडे येते आणि म्हणते की आई, आज मी तुझ्याजवळ झोपणार आहे बरं का. आणि आता दोघीही झोपाईसाठी आथरून टाकतात. इकडे आता प्रिया म्हणते की आई, अगं पण तू गोळ्या घेतल्यास का? तुला आता काही आठवत नाही आहे बरं का. ते ऐकून आता प्रतिमाला धक्का बसलेला असतो. प्रतिमा म्हणते की प्रिया, तू काही काळजी करू नको, घेते ना मी गोळ्या. तर आता प्रिया म्हणते, दाखव बरं आई, मला एकदा तुझ्या गोळ्या चेक करू दे. आणि आता नाविलाजाने प्रतिमा ती गोळ्याची सगळी आता चिठ्ठी सगट ती पिशवी आता प्रियाकडे देते. प्रिया त्या सगळ्या गोळ्या बघते आणि त्यानंतर आता हळूच प्रियाने तिच्याकडे आणलेल्या त्या गोळ्या आता त्या पिशवीमध्ये टाकलेल्या असतात. आणि सेम टू सेम आता त्या गोळ्या बरोबर दुसऱ्या ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या बदलून तिने आणलेली गोळ्याची बाटली त्या पिशवीत ठेवलेली असते. पटकन आता प्रतिमा ही आता तिथे बसलेली असताना प्रिया आता त्या गोळ्या प्रतिमाकडे देते आणि म्हणते की आई, आता मी माझ्या हाताने तुला गोळ्या देणार आहे बरं का. मला वाटतंय ना तू काही गोळ्या घेतच नसशील आणि म्हणून तुला असं वाटतंय आणि असं होतंय. असे म्हणत आता त्या सगळ्या गोळ्या प्रिया प्रतिमासमोर घेऊन आलेली असते. तर आता इकडे सायली मात्र हळूच दरवाजाच्या बाहेर आलेली असते आणि यांचं काय चाललं हे ऐकत असते. त्याच वेळेस आता सायलीने प्रियाने गोळ्या बदलल्याचे बघितलेले असते आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता प्रिया ही प्रतिमाला गोळ्या देऊ लागते. तर प्रतिमा म्हणते की प्रिया, अगं कशाला, मी घेते गोळ्या, तू सोड बरं. तर आता प्रिया काही ऐकायला तयार नसते. प्रिया म्हणते की आई, आज मी काही जरी झालं तरी माझ्या हाताने तुला गोळे देणार. असे म्हणत बळजबरीने आता प्रिया तिच्याकडे असलेली गोळी आता प्रतिमाला देऊ लागते. पण त्याच वेळेस आता प्रतिमा ही विरोध करत असताना प्रिया ही ऐकत नसते आणि ते सगळं असह्य होऊन सायली आता दरवाजा उघडते. आणि आता तो आरडाओरडा ऐकून रविराज, नागराजसुद्धा तिथे आलेले असतात. पटकन आता सायली ती गोळ्याची पिशवी आपल्या हातात घेते आणि आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. रविराज म्हणतो, प्रतिमा काय झालं? तर प्रिया म्हणते, बघा ना बाबा, मी आईंना गोळ्या व्यवस्थित देणार होते आणि आई गोळ्या घेते की नाही हे बघत होते, पण आई माझ्या हाताने गोळ्या घ्यायलाच तयार नाही आहेत. रविराज म्हणतो की प्रतिमा, अगं काय झालं? आज तर प्रिया आलेली आहे आणि घेणं तिच्या हाताने गोळ्या. तर आता प्रतिमा म्हणते की नको, मी माझ्या हाताने घेईल, मला भीती वाटते. तर तेवढ्यात सायली आता त्या गोळ्यांची पिशवी प्रियाकडून आपल्या हातात घेते आणि त्या चिठ्ठीतील गोळ्या आणि त्या सगळ्या गोळ्या पुन्हा चेक करते. तर आता प्रियाने ज्या गोळ्याची बाटली त्यामध्ये ठेवलेली असते ती बाटली आता सायली समोर धरते. तर त्या वेगळ्याच गोळ्या असतात आणि चिठ्ठीतील गोळ्या वेगळ्या असतात. त्या बाटलीतील ज्या गोळ्या असतात त्याचे नाव चिठ्ठीत कुठेही नसते. ही बाब सायली आता रविराजांना दाखवते. सायली म्हणते की रविराज काका, बघा ना, ह्या गोळ्या तर चिठ्ठीमध्ये लिहूनसुद्धा दिलेल्या नाहीत, मग या गोळ्या कशा आल्या? तर आता प्रियाला भीती वाटते आणि लगेच रविराज त्या गोळ्या बघतो आणि त्या गोळ्या बघता क्षणी आणि ती चिठ्ठी बघता क्षणी रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब त्या गोळ्याचे नाव आता रविराज ह्या श्रद्धाला फोन करून विचारतो आणि म्हणतो की या गोळ्या तुम्ही दिल्यात का डॉक्टर? तेव्हा आता श्रद्धा म्हणते की अहो, या गोळ्या मी कशाला देईल त्यांना, या डिप्रेशनमध्ये जाण्याच्या गोळ्या आहेत आणि या गोळ्या त्यांच्याकडे कशा आल्यात हे ऐकून रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता श्रद्धा ही रविराजकडे यायला निघालेली असते. तर इकडे त्या गोळ्या बघून रविराज म्हणतो की या गोळ्या तर डॉक्टरांनी लिहूनच दिलेल्या नाही, प्रतिमा या गोळ्या यामध्ये कशा आल्या? तेव्हा आता प्रतिमा म्हणते की या गोळ्या तर तुम्ही जशा मला दिल्या त्या मी तशा ड्रॉवरमध्ये ठेवल्या होत्या, त्यानंतर फक्त इथे प्रिया आली
आणि सगळेजण आता संशयाच्या नजरेने प्रियाकडे बघू लागतात. तेव्हा रागाने सायली म्हणते की मी सांगते या गोळ्या कशा आल्या. ही तन्वी प्रतिमा आत्याला गोळ्या देताना ती पिशवी तिने घेतली आणि त्यानंतर चांगल्या गोळ्या बाजूला ठेवून तिच्या गोळ्या यामध्ये मिक्स केल्यात. ते ऐकून रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता सायली म्हणते हे मी माझ्या डोळ्याने बघितलंय रविराज काका. तेव्हा तर आता रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. ताबडतोब आता डॉक्टर श्राद्धा तिथे येते आणि ते सगळं बघताच श्राद्धा म्हणते की अहो या डिप्रेशनच्या गोळ्या आहे, या गोळ्या इथे कशा आल्या आणि यामुळे माणूस कोमातही जाऊ शकतो, आठवायचं तर सोडून द्या. तर आता रविराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि रागाने रविराज आता लालबुंद होऊन प्रियाकडे बघत प्रियाला बाजूला ओढत म्हणतो की नीच प्रिया, अगं तू प्रतिमावरती म्हणजे प्रतिमाला वेडं बनवण्यासाठी टपून बसली. प्रतिमाने तुझं काय वाईट केलं. अगं प्रतिमा तुझी आई आहे, आई एवढं लक्षात ठेव. प्रिया आता नाटक करू लागते. तर सायली म्हणते की प्रिया तुझा पर्दाफाश झालेला आहे आणि तुझं पितळ उघडं पडलेलं आहे. त्या दिवसापासून मला शंका होती की हे जे काही प्रतिमा आत्याच्या बाबतीत घडतंय त्या घडण्याला नक्कीच काहीतरी कारण असेल आणि म्हणून मी आज इथे थांबले होते आणि त्यासाठी तुला रंगेहात पकडलंय प्रिया. तेव्हा आता रविराजला सुद्धा राग आलेला असतो आणि रागाने पुढे येत रविराज आता प्रियाचा गळा दाबतो आणि आता रविराजने प्रियाला आता भयानक अवस्थेत बघितलेलं असतं. सायलीने जे सांगितलं ते सत्य रविराज समोर आलेलं असतं आणि अखेर सायलीने आजपर्यंत वाचत असलेल्या प्रियाचा पर्दाफाश केलेला असतो आणि प्रियाला रंगेहात पकडून आता प्रतिमावरती आलेलं खूप मोठं संकट आता सायलीने बाजूला केलेलं असतं आणि ताबडतोब आता रविराज हा पोलिसांना फोन करून पोलिसांना बोलावतो. तेव्हा आता इकडे प्रियाला भयानक धक्का बसलेला असतो आणि हे काय घडलं आणि काय झालं यामुळे प्रियाची बोबडी वळालेली असते. तेव्हा आता पोलिसांना बोलावून रविराज आता प्रियाला कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.